वर्सोलकर दाम्पत्याचं या ठिकाणी करण्यात येईल। आमचे समालोचक मित्र मुश्ताक भाई यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल। मुश्ताक अफराद मुरुडमधील एक नामवंत समालोचक आहेत। ताई एक समालोचक मित्र आपले मुश्ताक अफराद या स्पर्धेसाठी उपस्थित झाले। सकाळपासून छान समालोचन हिंदी भाषेमध्ये त्यांनी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं। त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करूया। पुन्हा एकदा या व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींना धन्यवाद देतो। वळतोय समालोचन कक्षामध्ये जिथे सामना सुरू झालाय। अर्थातच हा सामना तसं पाहिलं तर निखिल करोया मरो अर्थात असेल, कारण नांदगाव निंजाज आणि अलिबाग वॉरियर्स यांना जिंकणंच आहे। पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय। वळतोय मी समालोचन कक्षामध्ये जिथे आमची कॉमेंट्री बॉक्समध्ये टीम रेडी झाले। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सो मच संदीप जगे सर। पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेला। पहिला चेंडू यावेळेस मात्र अपील मैदानावरती जरूर होती। प्रारंभ पाटीलला आपण बघतोय या सामन्यामध्ये। तुम्ही नक्की म्हणालात की करोवर मरोवारी सिच्युएशन आहे, एकतर मारा नाहीतर मरा। या मॅच मध्ये या प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला जिंकायचं ना, तो तुम्हाला या ठिकाणी करून दाखवावं लागेल। गेल्या मॅचचा परफॉर्मन्स तुम्हाला या मॅच मध्ये विजय होऊ देऊ शकत नाही। या दरम्यान स्ट्रॅटेजी आपण बघितली तर स्वतः संघाचा कर्णधार अलिबाग वॉरियर्स संघाच्या माध्यमातून प्रारंभ प्रमोद पाटील एक सर्वात चांगला ऑलराऊंडर जो जिराट गावाला बिलॉंग करतो तो मैदानावरती उतरलाय। यावेळेस चांगला फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न, चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू सीमा पार, येतोय चौकार। डीजे खेळांचा खेळ रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। प्रारंभ पाटील वरती आता मात्र आक्रमण केलंय। पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं डॉट होता, त्यानंतर हर्षद टावरीला आपण बघतोय मॅन फ्रॉम नौखार रोहा इथे बिलॉंग करणारा खेळाडू आपण मैदानावरती अनुभवत आहोत। तो या मॅचचा चांगला प्रयत्न, समोर क्षेत्ररक्षक आहे का? आणि यानंतर मात्र सिद्धू मोरेच्या हातामध्ये अप्रतिम कॅच आणि पहिला गडी गारद झालाय। कमॉन डीजे मास्टर, पहिली विकेट। रायगडाची शान शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक। तर कुठेतरी असं वाटत होतं की हर्षल डावरीचा मैदानावरती टिकला ना मित्रांनो तर समोरच्या संघाचा निभाव लावेल। मात्र अशा अनुषंगाने प्रारंभ पाटीलने स्ट्रॅटेजी आखली होती। पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले सुरू असताना पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आली आणि हर्षल डावरीला या ठिकाणी मैदानावरतून परतावं सुद्धा लागलं। त्यानंतर नेक्स्ट बॅटर मैदानावरती येतोय या संघामधून खेळत असताना, तो म्हणजे स्वराज देवळेला आपण या ठिकाणी बघत आहोत। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना नावे या गावाला बिलॉंग करणारा हा सुद्धा खेळाडू। आज जर आपण बघितलं अलिबाग, मुरुड आणि रोहा या तीन तालुक्यांना बिलॉंग करणारे सर्व प्लेयर्स मैदानावरती उतरलेत। त्यांचा खेळ, खेळाचा दर्जा आणि सर्वात मोठं व्यासपीठ म्हणजेच प्रारंभ पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा 1 विकेट। न्यू बॅटर मैदानावरती उतरलाय, त्याच्याकडनं अपेक्षा आहेत। एका बाजूला मग अलिबाग वॉरियर्स संघ उतरलाय, दुसऱ्या बाजूला नांदगाव निंजा संघाला आपण बघत आहोत। पहिलं षटक प्रारंभच्या माध्यमातून ॲज अ कॅप्टन जेव्हा तो मैदानावरती उतरलाय ना त्याने सुरुवातीलाच ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि त्यानंतर मात्र त्याची नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय असेल, लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे। हा चेंडू अप्रतिम होता। पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जेव्हा चेंडू गेलाय ना त्यानंतर मात्र आपण जर विचार केला या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही। आतापर्यंत 4 धावा 1 विकेट, त्यानंतर आणखीन जर विचार केला आपण 2 चेंडू बाकी आहेत। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। एक फार महत्त्वाची मॅच आम्ही म्हटलं होतं की नॉकआउट मॅचेस या ठिकाणी आपण पाहत आहोत। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत प्रारंभाच्या प्रारंभिक षटकामध्ये
त्याने कमबॅक करून दाखवलं, कारण एक चौकार आल्यानंतर सुद्धा जे मानसिक दडपण होतं ते पूर्णतः झुगारलं. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येतील अशी आशा या ठिकाणी चांगला प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न होतो, रिस्क अँड चिकी सिंगल रिस्क घेतली होती. आणि ते म्हणतात ना, रिस्क आहे तर इश्क आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 5 चेंडू आलेत, धावा सुद्धा 5 आल्यात. 1 विकेटच्या नुकसानावरती एक महत्वाचा प्लेयर हर्षद तावरी या मैदानावरतून परतला. त्यानंतर पुन्हा एकदा प्रारंभ पाटील या षटकामधील एकमात्र आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार असेल. आणि त्याबरोबरीने पुन्हा एकदा जर आपण विचार केला ना भाईजान, प्रारंभ पाटील ॲज अ बॅट्समन, त्यानंतर ॲज अ बॉलर आणि ॲज अ कॅप्टन या त्रिवेणी संगमाचा त्याने वापर केला आणि मैदानावरती आपल्या संघाला जिंकवायचं. संघ मालकाची जी जर्सी, त्याचं नाव, आपल्या गावाचं नाव जे परिधान केलंय ना, त्यासाठी लढण्यासाठी आज पुन्हा एकदा प्रारंभ पाटील मैदानावरती आहे. तो यावेळेचा पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, चेंडूवरती प्रहार, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार, येतो चौकार. तीन 2 आणि 1, त्यानंतर त्या बाजूला 9 8 या दिशेला सुद्धा तुडुंब गर्दी आपण बघत आहोत. कुरुळचं आझाद मैदान, त्याच्यावरती जर आपण बघितलं ना तर गतवर्षी सुद्धा या प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता आणि यंदाचं वर्ष सुद्धा काही विशेष आहे. आज आपण हास्यतरी टीम बघितली होती, त्यानंतर आज लेजेंडरी क्रिकेटर ऋषीदादा वैद्य आणि योगेशजी वैद्य सुद्धा आले होते. त्यामुळे हे जे आपण बघतोय ना ते फक्त PNP चषकामध्ये होऊ शकतं. जे जबरदस्त आयोजनामध्ये आपण बघतोय, प्रज्वल ठाकूर मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आल्या. पहिलं षटक मैदानावरती होतं, प्रारंभावरती आक्रमण करत असताना धावा त्याने 9 खर्च केल्या, 1 विकेट त्याच्यावरती त्याला प्राप्त झाली. आणि पुन्हा एकदा प्रज्वल ठाकूर या ठिकाणी मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आलाय. नांदगाव निंजाची स्ट्रॅटेजी काय असेल पाहिजे, तर मैदानावरती 5 षटकात 60 धावा मैदानावरती आल्या पाहिजेत. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला असं मी म्हणेन. चांगला प्रयत्न केलाय समोरक्षक, चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू जसा अडकावा ना, अगदी त्या रीतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता. फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन, कम ऑन डीजे मास्टर. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. PNP चषक ही रायगडाची शान, PNP चषक शेखा पक्षाचा मान, PNP चषक तरुणाईचा सन्मान, PNP चषक. थँक्यू. प्रज्वल ठाकूरला पहिल्या चेंडूवरती जेव्हा विकेट प्राप्त झाली ना, तेव्हा त्याचा आत्मविश्वास 7व्या आसमानाला गवस निघालणार असेल, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, 1 विकेट गेली होती. प्रज्वल ठाकूरने सुद्धा प्रारंभाच्या पावलावरती पाऊल ठेवले, पहिल्या चेंडूवरती त्याला विकेट मिळाली. आणि समीकरणांमध्ये आता बदलाव होईल, कारण प्रथमतः या ठिकाणी नाणेफेक जिंकून त्यांनी मैदानावरती प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. मी मगाशीच म्हटलं होतं की प्रत्येक टीम या ठिकाणी चेस करण्याचा निर्णय स्वीकारते, मात्र प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन या ठिकाणी प्रथम फलंदाजी स्वीकारल्या. आणि त्यांच्याकडे ती दमकम आहे, त्यांच्याकडे ती पॉवर आहे, त्यांच्याकडे ती बॅटिंग लाईनअप आहे आणि याच्या जोरावरती त्याने आतापर्यंत हा निर्णय घेतलाय. दुसरं षटक मैदानावरती असताना पहिल्या चेंडूवरती विकेट आली. न्यू बॅटर मैदानावरती येतोय उमेश गाणेकर, संघाचा सरसेनापती मैदानावरती उतरलाय, त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त फटका खेळलाय, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गतीचा वापर केलाय आणि त्यानंतर एक फक्त टाइम केलाय, चेंडू सीमा पार, षटकार. बनवली स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक चांगला प्रयत्न केला, चांगला फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला, फुल ऑफ द मार्क्स फॉर शॉर्ट सिलेक्शन. कारण त्या दिवशी क्षेत्ररक्षक सुद्धा नव्हता, ते बघितलं होतं. पॉवर प्ले सुरू आहे, गोलंदाज पुन्हा प्रज्वल. यावेळेचा फटका ज्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये,
गॅपमध्ये चेंडू खेळला, फिल इन द ब्लँक्स प्रकारे धाव मैदानावरती नक्की, कारण आतापर्यंत बघितलं आदित्य चेंडूवरती गुडस्ट्रोक मी म्हणेन चांगला फटका आला. त्यानंतर सुद्धा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करत होता, क्षेत्ररक्षक आला, प्रयत्न केले, धाव 1 आली. धावसंख्या 16 आतापर्यंत. प्रज्वल ठाकूर एक महत्वाचं षटक हाताळलो, कारण बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. आज जर आपण बघितलं नंतर क्षेत्ररक्षण या षटकानंतर विस्तारलेलं बघायला मिळेल. आता फार मोठी सुवर्ण संधी होती. तर आपण बघितलं अलिबाग वॉरियर्स संघामध्ये स्वतः प्रथमेश पाटील 7700 जिजाऊ फाउंडेशनचे सन्माननीय प्रथमेश पाटील सुद्धा आपण या मॅच मध्ये बघतोय. आतापर्यंत 3 चेंडू आले. प्रज्वल ठाकूर वरती आक्रमण झालं होतं, मात्र त्यानंतर प्रज्वलने केलेलं कमबॅक सुद्धा आपण बघितलं. आणखीन 3 चेंडू बाकी आहेत. बॅटर मैदानावरती हवी होईल का मग गोलंदाज मैदानावरती विकेट प्राप्त करेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव या ठिकाणी केला नक्की जातोय. तर या मॅच मध्ये आपण बघितलं ना, प्रज्वल ठाकूर या ठिकाणी मैदानावरती आला. त्याच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत पहिली विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर 1 धाव. बॅटिंग एंड वरती आपण बघितलं, स्ट्राईक एंड वरती आपण बघत आहोत सूरज शेडगेला तो स्ट्राईक एंड वरती या. तर या चेंडूवरती प्रहार केला, समोरच्या दिशेला आसमान दाखवलंय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अन ह्यूज 1-6. कम ऑन डीजे मास्टर. एकदा हल्ला बोल केलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर षटकार, त्यानंतर 1 धाव, पुन्हा एकदा केलाय प्रहार, चेंडूला भिरकावून दिलं होतं. या सामन्यामध्ये आपण बघितलं दुतर्फीपणा आता वाढलाय. मॅच मध्ये जर आपण बघितलं ना, ऍज पर मॅच सिच्युएशन या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानावरती प्रज्वल ठाकूर कमबॅक करेल की समोर असलेला फलंदाज त्याला पुन्हा आसमान दाखवेल. ह्या चेंडूवरती कमबॅक केलाय. क्रिकेटमध्ये तर हे महत्वाचं आहे. आधीच्या चेंडूवरती प्रहार झाला होता, या चेंडूवरती कमबॅक केलं. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 2 बिग स्ट्रोक त्याच्यावरती लगावले गेलेत, मात्र त्याने या ठिकाणी आशा सोडल्या नाहीयेत. एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन मैदानावरती पुन्हा प्रज्वल ठाकूर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. या मॅचचा फटका, जबरदस्त फटका, चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. मध्ये पहिल्या षटकामध्ये धावा 9 होत्या, या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यात. 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. स्कोर बुक वरती धावा लागल्या त्या म्हणजेच 28. यश आपण पाहतोय ना मैदानामध्ये सूरज शेडगेची फलंदाजी मैदानामध्ये रंग भरते असं म्हणायला काही हरकत नाही. आता PNP बॉल ओव्हर किंवा टेप बॉल ओव्हर ज्याला म्हटलं जातं तो आता या स्पर्धेमधला हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. जे प्रेक्षक वर्ग आत्ताच आपल्याशी जोडले गेलेले आहेत PNP चषकाच्या निमित्तानं प्रोलिंगच्या संपूर्ण चॅनलवरती जे घर बसल्या सामन्याचा आनंद लुटतात त्या सर्व प्रेक्षक वर्गाला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि टेप बॉल ओव्हरचा जो काही प्रयोग या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून करण्यात येतोय हा याचसाठी आहे की या आयोजकांनी एक निर्णय घेतला की जेव्हा टेनिस क्रिकेटला एक ग्लोबल स्वरूप अलीकडच्या काळामध्ये ISPLच्या माध्यमातून आलेला आहे, अशा वेळेला त्या ग्लोबल व्यासपीठावरती जाण्यासाठी मग रिजनल, जे मगाशी ऋषिकेश वैद्य म्हणाले होते की जेव्हा रिजन भागामध्ये किंवा रिजनमध्ये वेगवेगळ्या रिजन्समध्ये विशेषतः वेस्ट झोनमध्ये असेल, नॉर्थ झोनमध्ये असेल किंवा त्याच वेळेला साऊथ झोनमध्ये असेल, ईस्ट झोनमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या रिजनमध्ये ज्या स्पर्धा होतात त्यावेळेला त्या व्यासपीठावरती ही सर्व खेळाडू, त्या प्लॅटफॉर्मवरती हे खेळाडू कसे खेळतात आणि त्यांना जर ही अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर तो डेव्हलप होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरतो. आणि म्हणूनच हा टेप बॉल ओव्हरचा जो काही प्रयोग या स्पर्धेमध्ये करण्यात आलाय तो नाविन्यपूर्ण आहे पण वाखाणण्याजोगी सुद्धा आहे. आणि म्हणूनच मैदानामध्ये आपण पाहतोय ना, निमेश गोलंदाजीला आलाय. निमेश मात्रे गोलंदाजी करतोय. मूळचा अलिबाग तालुक्यातील कोळगावचा असणारा हा खेळाडू ज्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. पहिल्या षटकामध्ये आपण प्रारंभाला पाहिला जो संघाचा कर्णधार आहे त्यानेच षटक टाकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये जादुई गोलंदाज प्रज्वल ठाकूर आला आणि आता लेफ्ट आर्म पुन्हा एकदा एक गोलंदाज. आणि याही वेळेला आपण पाहतोय ना, या लेफ्ट आर्म बॉलर आपल्याला असं वाटतं की हा जो काही चेंडू आहे तो मैदानामध्ये टप्पा घेतला की थोडासा हलेल किंवा त्याच वेळेला स्विंग होईल वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, हा आपला कदाचित भ्रम असेल अशा प्रकारचे चेंडू सुद्धा टाकले गेलेले आहेत. आणि
दुसरं महत्त्वाची गोष्ट आपण पाहतोय ना की फलंदाजांच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी या गोष्टी मैदानामध्ये सातत्याने करणं, मग त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे का, त्याच्यावरती तुम्ही याच्या अगोदरचं क्रिकेट खेळलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी जोडाव्या लागतील ना. आणि निमेश मैदानामध्ये तेच करतोय ना. आपण पाहिलं तर क्षेत्रव्यूह सुद्धा तो एक महत्त्वाचा भाग राहतो बघा. यष्टीरक्षक आतापर्यंत यष्ट्यांना खेटून यष्टीरक्षण करतोय काही वेळेला, किंवा जेव्हा गोलंदाजी करत असतो रेग्युलर जर आपण पाहिलं ना या गोलंदाजाला, म्हणजे निमेश मात्रे जर कोळगावच्या संघामधून खेळत असेल तर मोस्ट ऑफ द टाइम विकेट कीपर काय करतो की तो यष्ट्यांना खेटून यष्टीरक्षण करतो. पण या वेळेला मात्र तो दूरवर उभा आहे, कारण त्याला माहिती आहे एज लागली तर चेंडू हातात येईल. साधारण असंच काहीसं घडत होतं, पण त्याच वेळेला तो चेंडू त्याच्या डोक्यावरून उडाला, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्रामध्ये जातोय, एक धाव मिळणार आहे. मला वाटतं ना ही उपयुक्तता फार महत्त्वाची आहे की तुम्ही कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता, की जेव्हा लेफ्ट आर्म बॉलर आलेला आहे मैदानामध्ये त्याला एक नॅचरल अँगल मिळणार आहे, नॅचरल स्विंग मिळणार आहे. या खेळपट्टीवरती या मैदानामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची हा अनुभव तुमच्या समवेत असेल तर तुम्ही त्या जोडू शकता. पहिल्या षटकामध्ये आपण साधारण पाहिलं 9 धावा खर्च केल्या होत्या प्रारंभाने, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या. पण या दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे, पोटेन्शियल ज्याला आपण म्हणतो ना, ते पोटेन्शियल मैदानामध्ये दिसणं आवश्यक. अपील केलं, प्रारंभचं एकट्याचंच अपील आहे, प्रारंभाला सुद्धा माहिती आहे केवळ अर्थातच हे आश्वासदायक अशा स्वरूपाचं अपील आपलं नसणार आहे. पण कौतुक होईल ना निमेशचं, कारण टेप बॉल ओव्हर विशेषतः तुम्हाला या वेळेला गोलंदाजांना संधी मिळते. अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतो की बघा संपूर्ण क्रिकेटमध्ये जो डॉमिनन्स आहे तो फलंदाजांचा आहे, पण असं इथे नाहीये. आज मैदानामध्ये गोलंदाजांकडे सुद्धा संधी आहे आणि म्हणूनच निमेश सारखे गोलंदाज या मैदानामध्ये यशस्वी का होतात. टेप बॉलचा प्रयोग झाला, त्याच्यावरती त्याने चांगली कामगिरी केली. परफॉर्मन्स इज अ की, हे जे नेहमी आपण म्हणतो ना त्या पद्धतीने मैदानावरती हा परफॉर्मन्स त्याला हिरो करतोय. षटक संपलं, या षटकात केवळ 2 धावा तो खर्च करतोय. हाही चेंडू आपण पाहिला बघा, टप्पा घेतल्यानंतर तो बाहेर वळला होता, चेंडूने आपण म्हणतो ना की काटा बदलला, अशा पद्धतीने हा टर्न झाला. त्याच वेळेला तो बाहेर गेल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्याच वेळेला चेहऱ्यावरती एक स्मित स्माईल आलं, कारण त्याला माहिती होतं दुसऱ्या षटकाची जी भरपाई आहे ना, बघा साधारण एक बॅलन्स शीट आपण म्हणतो ना की कुठेतरी जास्त गेलंय तर मग कुठेतरी अर्थातच कमी सुद्धा करावं लागेल. मग आता इन्कम एक्सपेन्सचा जो खेळ मैदानामध्ये होता तो थोड्या अंशी का होईना या वेळेला संघाने सावरलेला पाहायला मिळाला. तो अर्थातच ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांचा असणारा संघ म्हणजेच अलिबाग वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये. पण थोडं अचंबित करणार आहे बघा, 3 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा अद्यापर्यंत लागलेल्या आहेत. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, विशेषतः मुरुड तालुक्यातील तळेखारचे हे खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. दोघांकडे एक उत्तम स्ट्रोक आहेत. पण एक विशेष गोष्ट आपण या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून पाहिली की नांदगाव निंजाजने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी घेतली. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की नाणेफेकीचा कौल जिंकला की तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारता. सी पॉइंट विला चिकणीचे सरोज दिवेकर ज्या संघाचे मालक आहेत त्यांना धन्यवाद सुद्धा द्यावे लागतील, कारण या स्पर्धेला अधिक लोकप्रिय करण्यासाठी या सर्व संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये जो सहभाग घेतलाय त्यांना सुद्धा आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील. किंबहुना PNP चषकाचं एक वेगळं व्यासपीठ जेव्हा या खेळाडूंसाठी उपलब्ध झालंय त्यावेळेला स्पर्धेचे आयोजक सन्माननीय चित्रलेखाताई आणि सन्माननीय नृपाल शेट यांना मनपूर्वक धन्यवाद देऊया. आणि पुन्हा एकदा वळूया लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा मंदार म्हात्रेच्या रूपाने लेफ्ट आर्म गोलंदाज मैदानामध्ये आलाय. तू एक स्ट्रॅटेजी पाहिलं असेल ना की अलिबाग वॉरियर संघामध्ये आतापर्यंत प्रारंभ हा संघाचा कर्णधार आहे, पण त्याच्या समवेत त्याने 3 लेफ्ट आर्म बॉलर मैदानामध्ये घेतलेले आहेत. तुम्ही ऑप्शनच्या वेळेला काय निवडलेलं आहे, तुमची टीम कशी आहे बघा. एखादी रेग्युलर स्पर्धा तुम्ही खेळणं मैदानामध्ये आणि मोठी स्पर्धा खेळणं याच्यामध्ये बरंच अंतर आहे. आणि या वेळेला आपण पाहतोय ऑफ स्टंपला ब्लॉक करण्याचा प्रयत्न, छान प्रेडिक्ट केलाय, लॉंग ऑनला उडवलाय, चेंडू सीमारेषा पार, षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा. सूरज शेडगेच्या बॅटमधून निघालेला हा तुफानी फटका आपण पाहिला बघा. थोडीशी लाईन चुकली ना की त्याच्यावरती या वेळेला सजा ठरलेली होती. ऑफ स्टंपला बरोबर ब्लॉक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु स्वतःसाठी जागा बनवली आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला त्याची जागा सुद्धा दाखवली. 6 धावा सूरज शेडगेला मिळतात आणि संघाची धावसंख्या पोहोचले धरणे गुरुजी मला कळवतात 36. सूरज शेडगे या वेळेला अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढण्याचा प्रयत्न करतोय. अलीकडच्या काळामध्ये ज्याला घुसून खेळणं म्हणतात, सर्जिकल स्ट्राईक वगैरे वगैरे असे अलीकडच्या काळातील अनेक सारे शब्दप्रयोग समालोचकांच्या माध्यमातून होत असतात. पण त्याच वेळेला अशा प्रकारचे प्रयोग करत असताना गोलंदाज सुद्धा आपण म्हणतो ना की मैं भी कच्चे गुरु का चेला नाही हो, अशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये PNP चषकामध्ये होतोय. मंदार म्हात्रे म्हणजेच मूळचा जिराटचा असणारा हा खेळाडू आज मैदानामध्ये आपलं संपूर्णपणे कॅलिबर मैदानामध्ये दाखवतोय. या वेळेला मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय, काय फटका खेळलाय आणि तितका छान पद्धतीने सजवलाय. चेंडू सीमारेषेच्या पार जातोय, 4 धावा मिळतात त्या अर्थातच या वेळेला नांदगाव संघाला.
तरी सुद्धा आपल्याला माहिती असेल की उमेश घाणेकरने तो सामना आणला होता. 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता होती. उमेश बाद झाला आणि त्यानंतर सामन्यामध्ये त्यांना पराभूत होऊन परतावं लागलं. पण उमेशकडे ते स्ट्रोक आहेत. तुम्ही त्याला आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू टाकलात तर त्याच्यावरती त्याच्याकडे खूप सारे फटके आहेत. आणि याही वेळेला आपण पाहतो ना, आउट ऑफ द ऑफ स्टंपचा चेंडू सुद्धा तुम्ही तो मिड विकेटला खेळू शकता. बघा, तुमच्याकडे केवळ 1-2 फटक्यांवरती तुम्ही संघाचे कर्णधार नसता किंवा त्याच वेळेला त्या संघातले स्ट्रॉंग कंटेंडंट म्हणून ज्याला म्हणतो ना, किंवा एखादा चांगला फलंदाज या नात्याने तुम्ही त्या संघामध्ये नसता, तर त्याच वेळेला तुमच्याकडे सारे फटके खेळता आले पाहिजे. तुम्ही थ्रू द लाईन खेळलं पाहिजे, तुम्ही स्क्वेअर कट खेळला पाहिजे, तुम्ही शफल होऊन खेळला पाहिजे, त्यावेळेला तुम्हाला व्ही मध्ये खेळता आलं पाहिजे, तुम्हाला आडव्या बॅटने सुद्धा खेळता आलं पाहिजे आणि तुम्हाला स्ट्रेट या वेळेला गोलंदाजांच्या डोक्यावरती शिक्कामोर्तब सुद्धा करता आलं पाहिजे. आणि अशा वेळेला हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय काही वेळेला धावांसाठी झगडावं लागतं, एवढं जरूर आहे. पण नांदगाव निंजा संघाचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये 44 धावांपर्यंत पोहोचतात. 4 षटकांचा खेळ संपताय म्हणजे या षटकामध्ये साधारण 14 धावा येतात. तिसऱ्या षटकामध्ये जी काही कमतरता होती ती चौथ्या षटकामध्ये भरून काढलेली पाहायला मिळते. पीएनपी चषकाची हीच वेगळी खासियत आहे मित्रांनो, की इथे तुम्ही एका षटकामध्ये ठरू शकत नाहीये. बघा, 44 धावा धावफलकावरती लागल्यात. एका षटकामध्ये तुम्ही अंदाज बांधू शकत नाही की बाबा नांदगाव संघ मैदानामध्ये जिंकणार आहे किंवा दुसऱ्या बाजूला अलिबाग वॉरियर संघ मैदानामध्ये जिंकणार आहे. नांदगाव निंजाजने मैदानामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये चांगली खेळी केली होती. पण हे सगळे जे आराखडे मैदानामध्ये आपण किंवा मैदानाच्या बाहेर बसून प्रेक्षक या नात्याने गिरवत असतो ना, त्याच्या पलीकडे क्रिकेट बरंच काही सांगून जातो. आताही आपण पाहतोय बघा, 4 षटकांचा खेळ संपलाय, 2 फलंदाज बाद झाले, 44 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे, नाणेफेकीचा कौल त्याने जिंकला होता, पण शेवटचं षटक येणं बाकी. टेनिस क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हर वगैरे ही संकल्पना जरी आपण बोलत असलो, त्याच्यावरती आपण चर्चा करत असलो, तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे, टेनिस क्रिकेट हा अलीकडच्या काळामध्ये एक आपण म्हणतो ना की पॉवरफुल खेळ झालेला आहे. म्हणजे ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे अर्थातच ओव्हरटेक करण्याची एक संपूर्णपणे मैदानामध्ये पोटेन्शियल आहे, असेच खेळाडू मैदानामध्ये चांगली कामगिरी करू शकतात आणि ते आज मैदानामध्ये दाखवणं आवश्यक असणार आहे. हे नांदगाव निंजाजला माहिती आहे आणि म्हणून उमेश घाणेकरला हे शेवटचं षटक कशा पद्धतीने तो खेळतोय ना, हे पाहणं त्याच्या संघासाठी महत्त्वाचं असणार आहे. बघा, हा सामना दोघांसाठी डू ऑर डाय आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की या सामन्यामध्ये कधी कधी तुम्ही विचार करता की फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग या तत्वाकडे तुम्हाला वळावं लागतं. पण कॅप्टन वर्सेस कॅप्टन सुरू झाले, त्याच्यावरती आपण चर्चा करू. या वेळेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू आखूड टप्प्याचा जाणीवपूर्वक आपटला आणि फलंदाजाला या वेळेला पॅव्हलियनचा रस्ता दाखवण्यासाठी जो ट्रॅप या ठिकाणी रचला होता त्याच्यामध्ये फसतोय उमेश घाणेकर. बाद होऊन परतणार पॅव्हलियन मध्ये. तिसरा झटका नांदगाव निंजाजला. रायगडाची शान शिका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान पीएनपी चषक. थँक्यू सो मच डीजे मास्टर. बघा, अकाउंटन्सीमध्ये एक फार मोठं प्रिन्सिपल आहे की हाय रिस्क मेक्स अ हाय प्रॉफिट. या वेळेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता. जर तो बॅटच्या पट्ट्यात आला असता, डीप स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता, ताकदीने फटका भिरकावला असता उमेश घाणेकरने. हे सगळं काही प्रारंभाला माहीत नव्हतं का? होतं माहिती. पण त्याच वेळेला त्याने विचार केला की जर उमेश घाणेकरला बाद करायचं असेल तर दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरती का बाद करावं, पहिल्या चेंडूवरती प्रयत्न करूया. प्रयत्नांती परमेश्वर असं लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत आणि म्हणूनच त्याने एक ट्रॅप लावला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक ट्रॅप गाजले. तुम्हाला 1971ला अजित वाडेकरने लावलेला लेग ट्रॅप माहिती असेल, महेंद्रसिंग धोनीच्या रूपाने जोगिंदर शर्माचा ट्रॅप माहिती असेल, अलीकडच्या काळामध्ये विराट कोहलीने लावलेले काही ट्रॅप आपल्याला माहिती असतील, रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी ॲज अ कॅप्टन म्हणून अर्थातच वेगवेगळे ट्रॅप वापरलेले पाहायला मिळत असतील. अर्थात या ट्रॅपमध्ये तुम्हाला फसवण्यासाठी त्याच वेळेला ते कौशल्य दाखवावं लागतं. क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, एक आहे विल आणि दुसरं आहे स्किल. या वेळेला हे दोन्ही वापरलं. इच्छाशक्ती जरूर होती पण त्याच वेळेला ते स्किल वापरलं गोलंदाज प्रारंभने आणि संघाचा कर्णधार या नात्याने मी किती परिपक्व आहे ते मैदानात तो दाखवून देतोय. उमेश घाणेकरला त्याने बाद करून पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. पण क्रिकेट मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ आहे. 5 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. नांदगाव निंजाजला आपलं उत्तर द्यावं लागेल. यावेळेला आणखीन बॅक टू द बॉलर खेळून काढण्याचा प्रयत्न, पण प्रारंभाला ही दुसरी विकेट मिळणार. काही गोलंदाजी आहे, कौतुक करावं लागेल प्रारंभाचं. दुसरा फलंदाज सलग बाद होतोय नांदगाव निंजाजचा.
पण पाहतोय मगाशी जर शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आला होता तर यावेळेला तसा नव्हता, तो ऑफ कटर होता. हा ऑफ कटर फलंदाजाला वाटलं की जरा बॅटवर येईल लवकर, पण तसं होत नाहीये. मातीच्या खेळपट्टीवरती तुमचे रिफ्लेक्सेस आणि अँटिसिपेशन या दोन्ही गोष्टी मॅटर करतात. इथे तसं घडलं नाही आणि फलंदाजाने जेव्हा आपण म्हणतो तो ब्लाइंड स्ट्रोक खेळला तेव्हा त्याला सुद्धा कळलं होतं की आपली विकेट जरूर गेलेली आहे. आता आपल्याला बाद होऊन परतावं लागेल पावलांमध्ये. मोठा हादरा बसतोय पण आज कौतुक करावं लागेल ना. बघा तीसरा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. आज सकाळच्या सत्रामध्ये रोहा रेंजर्स संघासाठी दिवेश अग्रावकरने अर्थातच 3 विकेट मिळवल्या. ब्राव या नावाने तो ओळखला जातो. आकाश गोंधळीने आवाज अल्फाजसाठी हॅट्रिक मिळवली. त्याला सुद्धा अर्थातच टीव्ही पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये जे हॅट्रिकसाठी असणार आहे. सन्माननीय नृपाल शेट्टी यांच्या वतीने हे पारितोषिक देऊन गौरव केला आपण पहिल्या खेळाडूचा. दुसऱ्या खेळाडूचा सुद्धा आपण गौरव करणार आहोत. आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती प्रारंभ येतोय. अलिबाग वॉरियर संघाला म्हणजेच ॲडव्होकेट मानसी मात्रे हा सामना जर नक्की मैदानामध्ये जरी इथे उपस्थित नसल्या तरी घर बसल्या त्या सामन्या पाहत असतील किंवा त्यांच्या कामामध्ये त्या नक्की पाहत असतील. त्यांना माहिती आहे की प्रारंभ माझा कॅप्टन चांगला आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जरूर होता पण याही वेळेला आपण पाहतो ना कटर चेंडू समजत नाहीये. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतो ना की टेनिस क्रिकेट बदललेला आहे. तुमच्याकडे खूप सारे वेगवान गोलंदाज तुमच्या मैदानामध्ये असले पाहिजे. तुमच्याकडे 4 फास्टरच बॉलर असले पाहिजे. 4 महत्त्वाचे गोलंदाज. म्हणजे मी नेहमी कधी कधी थोड्या अंशी का होईना विनोदाने सुद्धा म्हणतो की जेव्हा तुम्ही ऑक्शनला बसताना त्यावेळेला ज्या प्रमाणे लग्न ठरल्या भटजी शोधतो ना तसे आपण गोलंदाज शोधतो. पण हाच मैदानामध्ये प्रारंभाने सुद्धा मैदानात दाखवून दिलं की मी 2 ओव्हर करणार आहे. बाकी 3 गोलंदाजांनी पहिले एक ओव्हर आपली स्वतःची सांभाळायची आहे. आणि ती कामगिरी त्यांनी केल्यानंतर प्रारंभ मैदानामध्ये दाखवून देतोय की सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर कॉन्फिडन्स मैदानामध्ये किती महत्त्वाचा आहे. आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाले. प्रारंभाने आतापर्यंत आपण पाहिलं 1.4 षटक म्हणजे अर्थात 10 चेंडू टाकलेत, 10 धावा खर्च केल्यात, 3 विकेट स्वतःच्या नावावरती, धावसंख्या धावफलकावरती 45 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. नांदगाव निंजाचा या वेळेला वॉडा शॉट. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. आल्या करतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जाणारा पहिला चौकार. पासून जो नॉन स्ट्राईक एंडला थांबला होता ना तो वाट बघत होता. कधी कधी आपण म्हणतो ना की एक चांगला फलंदाजाने नॉन स्ट्राईक एंडला थांबणं म्हणजे आपल्या संघासाठी दुर्दैव असतं. आणि तोच सूरज नॉन स्ट्राईक एंडला होता आतापर्यंत. तो आता स्ट्राईकला आला. त्याने धावा बनवल्या 4 आणि अर्थात संघासाठी त्याने या 4 धावा महत्त्वाच्या ठरतील कारण 49 ऑन बोर्ड. पुढचा चेंडू प्रारंभचा. या वेळेला मात्र थोड्या अंशी स्वतःला आमंत्रित केलं, पुढे फलंदाजाला आमंत्रित केलं होतं आणि त्याच्यामध्ये फलंदाज चकतोय. आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणार. पावलांमध्ये 49 धावा धावफलकावरती लागतात. सामना जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता असेल आणि तत्पूर्वी आपण टॉससाठी आमंत्रित करूया. पुढच्या सामन्यामध्ये अर्थातच सामना क्रमांक 8 असेल. रोहा रेंजर्स म्हणजेच यश पारंगे विरुद्ध वर्सोली चॅलेंजर्स म्हणजेच शिरुविक या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी आमंत्रित करतो नाणेफेकीसाठी. 49 धावा मित्रांनो धावफलकावरती झाल्यात. 5 गडी बाद 49. नांदगाव निंजाजला जर आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर या धावा वाचवाव्या लागतील. पण दुसरीकडे अलिबाग वॉरियर्सला सुद्धा या 50 धावा बनवायच्या आहेत. मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा 50 धावा बनवण्याचं टार्गेट आलं होतं. 50 धावा बनवल्या गेल्या, 50 धावा पूर्ण झाल्या. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि म्हणून वारंवार आपण म्हणतो ना की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. या अनिश्चिततेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं अर्थात थ्रिल सुद्धा लपलेलं आहे. ते कशा पद्धतीने असेल ते आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. पण तत्पूर्वी टॉससाठी आमंत्रण देतोय रोहा रेंजर्स संघाचा कर्णधार आणि वर्सोली चॅलेंजर्स संघाचा कर्णधार. चला नाणेफेकीसाठी मित्रांनो यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आजच्याच दिवशी 2 हॅट्रिक वीर गोलंदाज आपल्याला सापडले. त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. पण त्याच वेळेला सामना जिंकणं हे त्या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असणार आहे. एक रोहा रेंजर्सचा गोलंदाज दिवेश अग्रावकर त्याचा पुढचा सामना आहे आणि आभास अल्फाज मगाशी एक सामना जिंकले, एक सामना हरले आणि आकाश गोंधळी अर्थात त्या संघामध्ये हॅट्रिक वीर गोलंदाज ठरला होता. शिरू या ठिकाणी उपस्थित होते. शिरूला मी यश या ठिकाणी उपस्थित झाला. यश पारंगे उपस्थित झाला. शिरूला विनंती करतोय की लगेच यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार ते उपस्थित होतील. नाणेफेकीचा कौल मी विनंती करतो रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अर्थातच मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक सर यांना की सर आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मंदार वर्तक सर यांना मी विनंती करतो सर आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस होईल. टॉससाठी अर्थातच शिरूला या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतोय. पुन्हा एकदा शिरू लगेच यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. मी बोलतोय पुन्हा एकदा यश मापगावकर याचकडे.
वर्सोली चॅलेंजर्स अर्थातच सुरेश काका यांचा हा संघ मैदानामध्ये असणार. रोहा रेंजर्स म्हणजेच आमचे मित्र मयांक यांचा हा संघ मैदानामध्ये असणार. त्या दोन्ही संघ मालकांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. यश पारंगे या ठिकाणी उपस्थित झालात. आम्ही शिरूची अर्थातच या ठिकाणी वाट पाहतोय. सो शिरूला विनंती असेल लगेचच टॉससाठी यायचं आहे आणि दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. यश मापगावकर यांच्याकडे मी वळतोय टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय मंदार सर यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी लवकरात लवकर यायचं आहे. तर दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी सूचना असेल. यश पारंगेला आपण बघतो माझ्या डाव्या बाजूला रोहा रेंजर्सच्या माध्यमातून अत्यंत चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. दुसऱ्या बाजूला आपण श्रीकांत मोलगीला बघतोय. दोन्ही संघांना समान शुभेच्छा असतील. वर्सोली चॅलेंजर्स उजव्या बाजूला, डाव्या बाजूला आपण बघतोय रोहा रेंजर्स. दोन्ही संघांना समान शुभेच्छा. टॉस केला जाईल. सन्माननीय मंदारजी वर्तक साहेब आहेत. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. या ठिकाणी आपण नाणेफेक जिंकलात आणि 5 षटकांचा सामना आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय की फलंदाजी? बॉलिंग करतो पहिले. आणि किती धावांपर्यंत रोखण्याचं तुमचं या ठिकाणी आव्हान असेल? थोडासा आमचा मगाशी मिसअंडरस्टँडिंगमुळे थोडा बॉलिंग अटॅक थोडा चुकला आमचा. त्यामुळे आता त्या चुकीला आम्ही दुरुस्ती करून परत चांगले बॉलिंग करायचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना समान शुभेच्छा देतो. धन्यवाद मंदार सर. आणि वळूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. ओव्हर टू यू. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. 30 चेंडूमध्ये 50 धावा बनवायच्या आहेत आणि समालोचनामध्ये होईल बदल. ऐकूया इम्रान भाईजान यांना. बैटर आज इस प्रतियोगिता में शानदार बल्लेबाजी करते हुए दिखाई दिए. बल्लेबाज है ऋषभ. यहां पर बल्लेबाजी करते हुए पहली गेंद पर छक्का लगाकर इनिंग की शुरुआत करते हुए 50 रनों का टारगेट सेट किया. चौका सॉरी चौवा यहां पर आता हुआ जरूर यहां पर दिखाई दिया. पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज करते हुए बैटर ऋषभ. दूसरी गेंद का सामना करेंगे फिर से एक बार स्वराज देवले. सेकंड पर बैटर ऋषभ के लिए. इस बार फिर से एक बार देखें थर्डमैन की दिशा में खेल दिया. गेंद चकमा देती हुई वहां पर फील्डर अच्छी कमाल की फील्डिंग करते हुए जरूर यहां पर रन बचा लिया. ऐसा कहा जाता है ना धरने गुरजी सर कि आपने दुनिया में कितना पैसा कमाया उससे ज्यादा कितना पैसा बचाया. क्रिकेट में वही महत्वपूर्ण रखता है. आपने क्रिकेट में कितने रन बनाए उससे ज्यादा कितने रन बचा लिए. और यहां पर जरूर रन बचाने का प्रयास करते हुए गेंदबाजी करने वाली टीम यहां पर दिखाई देती है. फिर से एक बार स्वराज देवले गेंदबाजी करेंगे ऋषभ के लिए. इस बार बल्ले का भारी सीरा फिर से एक बार थर्डमैन की दिशा में यहां पर बल्लेबाज को जरूर चकमा देते हुए पहली गेंद पर चौवा आया पर दूसरी गेंद लगातार की बिंदी डालते हुए. इससे लोग कहते हैं ना बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए. मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है और यहां पर वो फुटवर्क का इस्तेमाल ऋषभ को करना था. खड़े खड़े खेलना चाहते थे. पहली मन बना लिया था. फिर से एक बार शानदार गेंदबाजी का नमूना पेश करते हुए 38 सर्कल के अंदर फिर से एक बार बैक टू द बॉलर खेलने का प्रयास. डेंजर जोन में थे पर अच्छा प्रयास. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया है ऋषभ जैसे बल्लेबाज का. अभी स्ट्राइक पे बल्लेबाज धाटाव गांव से बिलोंग करने वाले सिद्धू मोरे. एक अच्छे खिलाड़ी है, शानदार खिलाड़ी है. इस खिलाड़ी ने भी रोहा तहसील में अपना नाम पहचान बनाकर रखी है. वही धाटाव गांव से बिलोंग करने वाले बैटर सिद्धू मोरे. सेकंड पर बैटर पावर बैक जिसे कहा जाएगा. शानदार बल्लेबाजी करते हैं पर आज उनकी अपॉर्चुनिटी का फायदा उठाएंगे क्या यहां पर पीएनपी चषक में जो उन्हें मौका मिला है अलीबाग वॉरियर्स टीम में. इस बार स्क्वायर कोट किया. बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे. फील्डर है वहां पर. कोई रन की गुंजाइश नहीं. सराहना करनी होगी. शानदार गेंदबाजी. एक पहली गेंद पर चौबा आने के बाद स्वराज देवले ने पावर प्ले के ओवर में जखड़ कर रखा है, रोक कर रखा है. कंजूसी गेंदबाजी करते हुए डॉट गेंद कराने में कामयाब. गेंदें हो चुकी है 5. स्कोर कार्ड पर 5 रन. शानदार बल्लेबाजी गेंदबाजी दोनों तरफ से दिखाई देती हुई. इस बार स्विच हिट करने का प्रयास. प्लम एलबी. यस नो एफआईआर नो कंप्लीट. अंपायर डिसीजन इज ओयूटी. आउट. लेग बिफोर आउट होते हुए यहां पर डीजे को मौका.
मोड़ पर विकेट प्राप्त की। सिद्धू जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता। न्यू बैटर मैदान पर आज के दिन के बर्थडे बॉय किशोर जी पाटिल, जन्मदिन की पीएनपी चषक के माध्यम से लाख लाख शुभकामनाएं। अब जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। पर बर्थडे का तोहफा अगर अपने टीम के लिए देना है तो इस प्रतियोगिता में 50 रनों का जो टारगेट सेट किया है उसे अचीव करना होगा और इसके लिए आपको प्रमोट किया है बल्लेबाजी करते हुए। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 5 रन 1 विकेट के नुकसान पर शानदार गेंदबाजी। इसीलिए तो कहते हैं ना, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता। पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया था बैटर ऋषभ ने, पर उसके बाद क्या शानदार गेंदबाजी की, कमाल की गेंदबाजी की। दूसरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज निशांत पनवेलकर गेंदबाजी के लिए आते हुए। छोटा पैक बड़ा रिचार्ज, छोटा तीर वार करे गंभीर। निशांत को यहां पर प्रमोट किया गेंदबाजी के लिए। हम देख रहे विकेट कीपर के रूप में द लेजेंडरी क्रिकेटर गैनीनाथ कटोरे, एक शानदार खिलाड़ी है, 40 प्लस के खिलाड़ी है, पर गेंदबाजी करेंगे निशांत पनवेलकर। हम देख रहे दोस्तों, एक खुशी की बात है, शुभम कानमुरे आज अलीबाग नहीं तो महाराष्ट्र के रायगढ़ में पहली बार सभी पैवेलियन में ऋषि साउंड के माध्यम से साउंड सिस्टम का प्रोवाइड किया है पीएनपी चषक में। मैं फिर से एक बार ऋषि दादा का आभार व्यक्त करूंगा, क्योंकि रायगढ़ में पहली बार ऐसा हुआ है जो पैवेलियन है वो पूरे पैवेलियन में बॉक्स प्रोवाइड किए, जो साउंड सिस्टम है वो प्रोवाइड किए हैं। और जरूर यहाँ पर मैं ऋषि दादा का आभार, और इस बार ऋषि दादा का स्वागत करते हुए गेंद बैकवर्ड्स स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, गेंद वन बाउंस पीएनपी चौकार। 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। उनका भी तहे दिल से आभार। 1 लाख सब्सक्राइब हो चुके हैं, और मैं जो लाइव टेलीकास्ट देख रहे प्रोलिंग की जानिब से उनको गुजारिश करूंगा, लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। फिर से एक बार चौबे के साथ आगाज करते हुए बैटर ऋषभ, इस बार स्टेट ड्राइव खेल दिया है। फिर से एक बार गेंद वन बाउंस सीमा रेखा के पार, गैलरी नंबर 6 को सलाम देते हुए। के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 13 रन। बाहर आने से पहले फिजा आ गई, बाहर आने से पहले फिजा आ गई, फूल खेलने से पहले बकरी खा गई। मैं ऐसा कहूंगा, यहाँ पर शानदार गेंदबाजी की थी स्वराज देवले ने पहले पावर प्ले के ओवर में, पर उसके बाद गेंदबाजी के लिए नितेश पनवेलकर आए और निशांत पनवेलकर आए और लगातार की 2 गेंदों पर 2 चौके लगाते हुए बैटर यहाँ पर शानदार बल्लेबाजी। फिर से एक बार देखिए, ऑन द राइज खेलना चाहते थे, पहली मन बना लिया था, पर इस बार शानदार टप्पा रखा, बल्लेबाज को चकमा दिया, फंसाया, गंडाया, चकाया, डॉट गेंद की मोहर लगती हुई गेंदबाज निशांत पनवेलकर की गेंद के ऊपर। स्कोर रुका हुआ 13 रन, 50 रनों का टारगेट सेट किया है। पीएनपी चषक 2025 सीजन 2 का ये थरार मैन ऑफ द सीरीज के लिए कार आज अलीबाग तहसील में पहली बार कार का दावेदार कौन होगा, इसके लिए पीएनपी चषक। और इस बार देखिए गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई, प्रयास किया था, कोशिश की थी गैरीनाथ कटोरे ने, पर गेंद नीचे रहने के बाद जरूर असफल हो गए। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, और साथ देते हुए बल्लेबाजी करने वाली टीम अलीबाग वॉरियर्स टीम के लिए अच्छी शुरुआत की थी बल्लेबाज ऋषभ ने। वही ऋषभ स्ट्राइक एंड पर बैटर। 4 गेंदें हो चुकी है, पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर चौवा, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद डॉट। स्वाभाविक है, बचे हुए यहाँ पर 20 गेंदें और जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता है। ओहो, इस बार मिड विकेट बाउंड्री के ऊपर सासू मेली खूकुन षटकार मार लाई, ठोकुन गेंद सीमा पर। इस बार पीएनपी चषक षटकार।
लगाता हुआ गुण लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी ऋषभ आज इस मैदान पर आग लगाते हुए। इसीलिए तो कहते हैं ना, आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का। और जरूर तूफान की तरह आज पीएनपी चषक में बरसते हुए बैटर ऋषभ ऑन द फायर। फिर से एक बार निशांत पनवेलकर गेंदबाजी करते हुए, फिर से एक बार देखिए अच्छी गेंद, इस बार शानदार गेंद, अचूक लाइन और लेन से गेंदबाजी की। इसकी पहली की गेंद लॉन्ग लेग की दिशा में डालने का प्रयास किया था और उसके ऊपर प्रतिकार किया बैटर ऋषभ ने, और उस बार कामयाब होकर आखिरी गेंद डॉट कराते हुए दूर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। अगर देखा जाए ना तो इस ओवर में 14 रन खर्च किए गेंदबाज निशांत ने। काफी महंगा ओवर, पहले ओवर में 5 रन, दूसरे ओवर में 14। टोटल स्कोर कार्ड पर अलीबाग वॉरियर्स टीम का स्कोर जा पहुंचा है 19 रन। तीसरा ओवर टेप पीएनपी बॉल ओवर जहां से कहा जाएगा, जिस तरह से आईपीएल फॉर्मेट में हमने देखा था टेप बॉल का इस्तेमाल किया गया और ये पहली स्ट्रैटेजी पीएनपी चषक में आज दिखाई दी। मैं तहे दिल से चित्रलेखा नुपाल पाटिल मैडम का आभार व्यक्त करूंगा। एक अच्छा एंटरटेनमेंट यहां पर दिया है दर्शकों के लिए। जिस तरह से इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग में टेप बॉल का इस्तेमाल किया गया, वही टेक्नोलॉजी आज यहां पर इस्तेमाल करते हुए पीएनपी चषक में मैं सब तहे दिल से आभार। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज स्वप्निल काटकर गेंदबाजी के लिए आते हुए नीचे पहला टीम की ओर से तीसरा पीएनपी टेप ओवर लेकर, पर स्ट्राइक पर बल्लेबाज आज के बर्थडे बॉय किशोर जी पाटिल। क्या बर्थडे का तोहफा आज अपने टीम के लिए देंगे, क्योंकि यहां पर न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा। तो आज जरूर आपको अपनी उत्तरदायित्व व जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करनी होगी। बचे हुए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 18 गेंदे और 31 रनों की आवश्यकता है। 18 गेंदे 31 रनों की जरूरत, 31 रन रिक्वायर्ड, रिमेनिंग 18 बॉल्स। तो फिर से एक बार कुरुलैंड की जानिब से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज स्वप्निल काटकर सामना करेंगे बैटर किशोर पाटिल। टीम मीटिंग ना ले, ज्यादा से ज्यादा टाइम ना ले, 20 मिनट्स में आपको 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है। टाइम तो जरूर पहले मैच से स्टार्ट है, अगर आप एक्स्ट्रा टाइम लेते हो तो यहां से अनाउंसमेंट किया जाएगा और आपका एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा 5वें ओवर में। तो फिर से एक बार स्वप्निल काटकर गेंदबाजी करेंगे स्ट्राइक पे बर्थडे बॉय किशोर पाटिल। स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक पे ऋषभ शानदार बल्लेबाजी करते हुए। इस पर स्ट्रेट ड्राइव लॉन्ग ऑन के और लॉन्ग ऑफ के बीच फील्डर है वहां पर, ओहो बस की फाट ली, निमास की पलाली, गेंद गई सीमा पार, लॉन्ग ऑफ बॉर्डर लाइन के पार, गेंद पीएनपी चौकार। जत्रे को जाना पड़ेगा, क्योंकि अगर पकड़ो क्या जीतो मैच, पकड़ोगे कैश तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैश तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोला कहते हैं। और ये जरूर वक्त दुआ भी यहाँ पर दिखा है, जीवनदान मिला बैटर किशोर पाटिल को, उन्होंने फायदा उठाते हुए चौवा जड़ दिया। टीम का स्कोर जा पहुंचा है 23 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। स्वप्निल काटकर अपने ओर की अगली गेंद, ओहो फिर से एक बार आने बल्ले से खेलने का प्रयास, इस बार फंसाते हुए चकाते हुए अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी करने का प्रयास किया गेंदबाज स्वप्निल, पर फील्डर ने साथ नहीं दी। इसीलिए तो कहते हैं ना, हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। और जरूर यहाँ पर फील्डर साथ नहीं दे रहे, गेंदबाज शानदार गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद डॉट, 23 रन स्कोर कार्ड पर, तीसरा ओवर प्रगति पर। तो फिर से एक बार स्वप्निल अपने बॉलिंग मार्ग पर सज्ज होते हुए, ओहो इस बार देखिए पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली, फर्निचर डिस्ट्रॉय, डीजे
रास्ता दिखला किशोर पाटिल एक चौवा लगाकर वापस लौटते हुए मैदान पर अभी खुद कप्तान कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट कप्तान जिम्मेदारी लेकर मैदान पर उतरते हुए प्रारंभ पाटिल जिन्होंने गेंदबाज में शानदार गेंदबाजी का नमूना पेश किया था कमाल की गेंदबाजी की थी 2 ओवरों में 14 रन खर्च कर 3 विकेट प्राप्त किए थे वही अभी गेंदबाज बल्लेबाजी के लिए आते हुए बचे हुए 15 गेंदे और 27 रनों की आवश्यकता है 15 गेंदे 27 रनों की जरूरत एक बार रन रेट जरूर यहाँ पर बढ़ने का प्रयास करते हुए गेंदबाजी करने वाली टीम फिर से एक बार स्वप्निल काटकर अपने चोर की चौथी गेंद डालने के लिए तैयार इनायत नंबर 4 पर बैटर आते हुए प्रारंभ पाटिल खुद कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट कप्तानी पारी खेलनी होगी आज इस प्रतियोगिता में शानदार परफॉर्मेंस दिखलाना होगा पर क्या मौका देंगे फिर से एक बार स्वप्निल काटकर स्कोर कार्ड पर हम स्क्रीन पर देख रहे 23 रन 2 विकेटों के नुकसान पर स्वप्निल काटकर गेंदबाजी करेंगे प्रारंभ पाटिल चिराट गांव से बिलोंग करने वाले एक ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी ओहो इस बार देखिए जीवनदान मिलता पर अच्छा प्रयास किया था पर हर्षद टावरी ने एसटी रक्षक कमाल का प्रयास तालियों की बौछार वहां पर निनाद करते हुए होना भी चाहिए क्योंकि कोशिश की थी पर उस कोशिश में नाकामयाब हो गए डॉट गेंद की मोर लगती हुई गेंदें हो चुकी है 4 बचे हुए 2 गेंदें शेष बाकी है फिर से एक बार गेंदबाजी करते हुए गेंदबाज हमें दिखाई देते हुए स्वप्निल काटकर सामना करेंगे खुद कप्तान प्रारंभ पाटिल इस बार अड़े बल्ले से खेल दिया मिड ऑन की दिशा में फील्डर नहीं है जब तक डीप में से आएंगे पेट्रोलिंग करेंगे तब तक 1 रन लेने का मौका इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन बचे हुए 13 गेंदे 26 रनों की आवश्यकता है 13 गेंदे 26 रनों की जरूरत प्रारंभिक बल्लेबाज स्ट्राइक एंड पर ऋषभ नॉन स्ट्राइक पे प्रारंभ पाटिल इस ओवर के आखिरी 1 गेंद डालने के लिए तैयार होंगे क्योंकि टेप ओवर है क्योंकि प्रारंभ पाटिल को पता है ज्यादा से ज्यादा रन हमें चौथे और 5वें ओवर में बनाने हैं और वो जरूरी है क्योंकि इस मैच में जिस तरह से संदीप सर ने कहा था ये डू एंड डाई का मैच है करो या मरो की स्थिति है अगर जीते तो अगला मैच खेलने के लिए मौका मिलेगा हारोगे तो 365 दिन इस पीएनपी चषक तीसरे पर्व के लिए राह देखनी होगी फिर से एक बार गेंदबाजी करेंगे गेंदबाज स्वप्निल काटकर अपने ओवर की आखिरी गेंद सामना करेंगे बैटर ऋषभ ने काफी प्रभावित किया 3 चौके लगाकर 1 छक्का लगाकर अपने पारी को संभाले निजी 19 रन पर बल्लेबाजी करते हुए 10 गेंदों का सामना किया और 19 रनों का योगदान अभी भी जारी है क्योंकि ये क्रिकेट का मैदान है और इस क्रिकेट के मैदान पर संघर्ष जारी करते हुए फिर से एक बार स्वप्निल काटकर अपने ओर की आखिरी गेंद सामना करेंगे ऋषभ इस बार देखिए चकमा देते हुए फंसाते हुए गंडाते हुए पहली मन बना लिया था अवे फ्रॉम द बॉडी डालने का प्रयास और जरूर अभी देखा ना जाए यश जी तो यहां पर कामयाब होते हुए 1 चौवा और 1 6 विकेट प्राप्त की गेंदबाज ने स्वप्निल काटकर ने रनों को जबर रोक लिया है बचे हुए 12 गेंदे और 26 रनों की आवश्यकता है इकॉनॉमी रन रेट थोडेसे आपण तुम्हाला थांबवतो इम्रान भाईजान व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण घेऊ इच्छितोय मी विनंती करतोय सुप्रियाताई आणि नीताताई यांनाच की आपण रेवदंडा विभागाचे मोठा कोळीवाड्याचे हेमंत गुंड रुपेशजी वांगलेकर भास्कर साळवकर या ठिकाणी उपस्थित आहेत यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत घेतलं जाईल तर मी विनंती करतो ज्या मान्यवरांना हेमंत गुंड रुपेश वांगलेकर आणि भास्कर साळवकर यांना की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजच्या मध्यभागी जायचं आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ जयश्री पाटील आणि त्यांचे पती श्री अजित पाटील सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल सन्मान केला जाईल पीएनपी चषकाच्या या व्यासपीठावरती सुप्रियाताईंचे शुभ हस्ते बोरघर ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळू पाटील सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित झालेत त्यांचाही सन्मान सुप्रियाताई पाटील यांच्या शुभ हस्ते होईल शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते बोरघर येथील रामचंद्र गुंड त्याचप्रमाणे रमेशजी गुंड यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान सुप्रियाताई यांच्या शुभ हस्ते होईल तसेच बोरेश्वर मच्छीमार सहकारी सोसायटी नवगावचे माजी चेअरमन सुरेंद्र कटोर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल सुरेंद्र कटोर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे आकाश गोंधळी याने मगाशी हॅट्रिक्स
अर्थातच मिळवली होती. त्याला सुद्धा या स्पर्धेमध्ये PNP चषकामध्ये जो गोलंदाज हॅट्रिक घेईल त्याच्यासाठी TV पारितोषिक आहे. सो टेलिव्हिजन पारितोषिकच्या रूपामध्ये या ठिकाणी दिला जाईल. आकाश गोंधळेला मी आमंत्रित करतो. आपण थांबायचं आहे तेथे. मान्यवरांच्या शुभ हस्ते तुला ते पारितोषिक देऊन तुझा गौरव केला जाईल. हेमंत ठाकूर हे सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होईल. हेमंत ठाकूर यांना मी विनंती करतो स्टेजच्या आपण मध्यभागी जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि वळतोय पुन्हा एकदा बायजन यांच्याकडे. जेव्हा सामना क्रुशियल मोमेंटला आलाय, 12 मध्ये 26 आवश्यक आहेत. कोण सामना जिंकणार अर्थातच वेळ ठरवणार. यस एब्सोल्युटली, बचे हुए 11 गेंदें 23 रनों की आवश्यकता है. एक शानदार मैच है, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है. करना है वार पर होता है पलटवार. गेंदबाजी के लिए आए गेंदबाज फिर से एक बार स्वराज देवले. 11 गेंदें 23 रनों की आवश्यकता है. बारिश ऐसी हो कि समंदर में उफान आ जाए और तालियां ऐसी हो बजे की क्रिकेट के मैदान पर जान आ जाए. फिर से एक बार स्ट्राइक पर बैटर हम देख रहे हैं प्रारंभ पाटिल. एक शानदार बल्लेबाज है प्रारंभ. इस बार पटकी विकेट, बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का सहारा. शानदार कैच, क्रुशियल मैच और मोमेंटम यहां पर प्राप्त करते हुए गेंदबाज 13 का फुल 17 की माला. झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. जरूर यहां पर देखिए विकेट प्राप्त करते हुए चूल्हे आसमान जमीन की तलाश ना कर, जीले जिंदगी खुशी की तलाश ना कर, तकदीर बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख लो वजह की तलाश ना कर. जरूर अगर इस मैच में जीतना है, बचे हुए 10 गेंदें 23 रनों की आवश्यकता. शानदार गेंदबाजी स्वराज देवले ने प्रारंभ पाटिल जैसे बल्लेबाज को आउट करने के बाद पूरी जान डाली है इस मैच में. न्यू बैटर मैदान पर रितेश यादव मैन फ्रॉम गोंदलपाड़ा, पर आज उन्हें मौका मिला है अलीबाग वॉरियर्स टीम में 27 रन 3 विकेटों के नुकसान पर. बचे हुए 10 गेंदें 23 रनों की आवश्यकता है. इस बार देखिए आगे बोलने से खेल दिया मिड विकेट की दिशा में. फील्डर है, क्या अच्छा प्रयास करेंगे, कमाल का प्रयास, शानदार फील्डिंग, यहां पर रन बचाने में कामयाब होते हुए. और जरूर इस दौरान के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है. धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 29 रन, बचे हुए 9 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता है. एक शानदार मैच, हवा से कह दो खुद को आजमा के दिखाए. बहुत चिराग जलाती हो, एक चिराग. इम्रान भाईजान आकाश गोंधळी स्टेजवर आलाय, त्याला आपण पारितोषिक देतोय. मगाशी त्याने हॅट्रिक मिळवली होती, त्याच्यासाठी TV पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. ते सन्मान्य सुप्रियाताई यांच्या शुभ हस्ते त्याला देऊन त्याचा गौरव केला जातोय. वेलबोर्ड आकाश, पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा. वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षात, कारण लम्हा तेरा वक्त गुजर जाएगा, मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा. रोज थोड़ा थोड़ा पढ़ लिया कर बेटा, क्योंकि तू कोई रणछोड़ 10 छाछड़ नहीं जो ऑल इज वेल कहकर फर्स्ट आ जाएगा. बचे हुए 8 गेंदे 21 रनों की आवश्यकता है. इक्वेशन देखा जाए ना तो 12 गेंदे 26 रनों की जरूरत थी. उसके बाद इक्वेशन चेंज किया गेंदबाज स्वराज देवले ने. 8 गेंदे 21 रनों की आवश्यकता है. न्यू बैटर मैदान पर मंदार महात्रे आते हुए, इनके पास वो एबिलिटी, वो काबिलियत है, वो क्षमता है. अगर उसे पार करना है तो आज इस मैदान पर हीरो बनना होगा.
क्योंकि यहाँ पर हर तीर भी आता है वो खाली नहीं जाता। मायूस मेरे दिल से सवाल ही नहीं जाता। अरे कांटे ही करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई माली नहीं आता, पर जरूर अपने फूल को बचाना है तो कांटा बनना होगा। यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम, बैटर मंदार मात्रे स्ट्राइक एंड पर बैटर गेंदबाजी करते हुए स्वराज देवले। पर इस बार सबमरीन डिलीवरी, जिस तरह से पान बुड़ी नीचे से जाती है समुद्र में से, उसी तरह से नीचे रहने वाली गेंद जिसे क्रिकेट में सबमरीन डिलीवरी कहते हैं। शानदार गेंदबाजी, गेंद थोड़ी सी नीचे रही, बल्लेबाज को चकमा दिया, सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की मोहर। बचे हुए 7 गेंदें और 21 रनों की आवश्यकता है। स्वराज देवले ने आज कर कर दिखाया है क्यों मेरे ऊपर विश्वास रखा है कप्तान ने, और वही काबिलियत आज इस मैदान पर दिखलाते हुए, हुनर दिखलाते हुए फिर से एक बार मिड विकेट की दिशा में खेल दिया। फील्डर है वहां पर, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 1 रन प्रयास, दूसरी रन का कोशिश, भाग मिल्खा भाग, पर जब तक फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 31 रन, बचे हुए 6 गेंदें और 19 रनों की आवश्यकता है। 6 गेंदें 19 रनों की जरूरत। रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है हीरे और मोती के चक्कर में, तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में। पर आज मुकद्दर का सिकंदर बनना है तो 6 गेंदों में 19 रन बनाने होंगे अलीबाग वॉरियर्स टीम को। अगर यह मैच जीतना है तो डिपेंड करने होंगे नांदगांव निंजास टीम को। यहाँ पर तो 6 गेंदें 19 रनों की आवश्यकता, स्क्रीन पर हम देख रहे हैं 6 गेंदें 19 रनों की जरूरत। आखिरी ओवर लेकर कौन से गेंदबाज आएंगे जो 6 गेंदों में 19 रन डिपेंड करेंगे, और 5वां ओवर लेकर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज गैरीनाथ कटोरे, एक अनुभवी गेंदबाज, डू एंड डाई, करो या मरो। आज इस अस्तित्व में पीएनपी चषक में अगर जीतना है तो जरूर 6 गेंदों में 19 रन प्राप्त करने। गैनीनाथ कटोरे को 6 गेंदों में 19 रन डिपेंड करने, क्योंकि रोहा तहसील का फिरकी का जादूगर जिसे कहा जाता है वो गैनीनाथ कटोरे, मैन फ्रॉम नावन सोनखार से बिलोंग करने वाले एक लेजेंडरी क्रिकेटर, 40+ के खिलाड़ी है, काफी अनुभव है, एक्सपीरियंस है खिलाड़ी के पास। पर उनके सामने स्ट्राइक पर बैटर रहेंगे ऋषभ गोंदली, सलामीवीर बैटर जिन्होंने शानदार बल्लेबाजी की, 3 चौके और 1 छक्के के साथ 19 रनों का योगदान दिया है। 11 गेंदों का सामना करते हुए पर यह मैच जीताना होगा। अगर जीते तो हीरो इस मैच में बनेंगे अलीबाग वॉरियर्स। अलीबाग वॉरियर्स यानी योद्धा, आज योद्धा की तरह यहाँ पर लड़ते हुए दिखना होगा। पर गैनीनाथ कटोरे भी एक शानदार गेंदबाज है, अपने छोर की पहली गेंद डालने के लिए तैयार। 6 गेंदें 19 रनों की आवश्यकता है। पहली गेंद बल्लेगा भारी सिरा, लॉन्ग स्टॉप थर्ड मैन में, फील्डर है वहां पर, थोड़ा सा संघर्ष करते हुए यहां पर दिखाई दे रहे बल्लेबाज ऋषभ गोंदली। डॉट गेंद जाती हुई, कमाल की गेंदबाजी। द क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, पर आज क्लास दिखलाते हुए फिरकी का जादूगर गैनीनाथ कटोरे, शानदार गेंदबाजी। बचे हुए 5 गेंदें 19 रनों की आवश्यकता है। ऋषभ जरूर यहां पर संघर्ष करते हुए दिखाई दे, पर उनके पास विश्वास है कि मैं टीम को जिता सकता हूं। ओहो, पर इस बार अनुभव एक्सपीरियंस, ओल्ड इज गोल्ड, जूना ते सोना ऐसा कहा जाता है। गैनीनाथ कटोरे शानदार गेंदबाजी करते हुए लगातार की 2 गेंदें बिंदी यहां पर दबाव क्रिएट करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम अलीबाग वॉरियर्स टीम के ऊपर। फिर से एक बार तीसरी गेंद डालने के लिए तैयार। 4 गेंदें 19 रनों की आवश्यकता। इस बार फिर से गेंद हवा में, लॉन्ग स्टॉप बिहाइंड द विकेट ट्रैवल होती हुई 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 32 रन। बचे हुए 3 गेंदें 18 रनों की आवश्यकता, यानी यह अगर देखा जाए ना तो 3 गेंदों पर 3 छक्के लगाने होंगे आज इस मैदान पर। बैटर मंदार मात्रे को आज वो पारी दिखानी होगी। हम में है दम, हम भी है बाजीराव सिंघम। 3 गेंदें 18 रनों की आवश्यकता, एक शानदार मैच। इस गेंद पर अगर छक्का आया तो जरूर सभी दर्शक इस मैच का आनंद ले सकते हैं। पर इस बार जड़ में डालने की कोशिश, मैंने पहले ही कहा था कमाल के गेंदबाज है, एक्सपीरियंस गेंदबाज है, फिरकी का जादूगर है, नाम है गैनीनाथ कटोरे। ऐसे काफी मैच उन्होंने जीता है, कुशल मैच में उन्होंने गेंदबाजी की है। 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। बचे हुए
2 गेंदे और 18 रनों की आवश्यकता। चमत्कार को नमस्कार करना होगा, ओम बट स्वा कहना होगा, क्योंकि अभी बेल जरूर दूर जाकर आती हुई, क्योंकि बड़े स्ट्रोक लगाने थे जो ऋषभ के ऊपर जिम्मेदारी थी, उन्होंने नाराज किया और बैटर मंदार भी वही कारनामा करते हुए। खराब बल्लेबाजी अलीबाग वॉरियर्स टीम के लिए। ओहो, फिर से एक बार ब्लाइंड स्ट्रोक पर ऑफिशियल अंपायर नाराज होते हुए ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड करार करते हुए। ऑफिशियल अंपायर डिसीजन इस लास्ट डिसीजन होगा। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 33 रन 33 स्कोर कार्ड पर। 4 विकेटों के नुकसान पर बचे हुए 2 गेंदे, 17 रनों की आवश्यकता है। गेंदबाज गैनीनाथ कटोरे गेंदबाजी करते हुए ऑफ स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद थी। 2 गेंदे, 17 रनों की आवश्यकता है। फिर से एक बार मंदार मात्र स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक पे ऋषभ गोंदली जो प्रारंभिक बल्लेबाज थे, उन्होंने जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी नहीं की, मैं तो कहूंगा। और इस बार देखिए बड़ा स्ट्रोक लगा था और अब भी लगा चुके हैं। इस छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। एक बार देखिए अच्छी गेंदबाजी यहां पर गैरीनाथ कटोरे ने इस मैच को जीत लिया है। हार्ड लक अलीबाग वॉरियर्स, कांग्रेचुलेशन टीम नांदगांव निंजास। कमाल की गेंदबाजी और 50 रन डिपेंड किए पीएनपी चषक में। एक शानदार ऐतिहासिक जीत। कम ऑन डीजे मास्टर।